न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। व्हीएम हद्दपार करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सातत्यानं विरोधी पक्षाकडून होत असताना कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून हे पाऊल उचललं आहे। बंगळुरू मनपासह झेडपी निवडणुकीत आता बॅलेट पेपरवर मतदान होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। त्याप्रमाणे तेलंगणामधील 116 नगरपालिका आणि 7 महानगरपालिकांसाठी एकूण 2996 वार्डांसाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान झाले। तेलंगणा नगरपालिका निवडणुकीचे निकाल खूपच आश्चर्यकारक आहेत। काँग्रेसला मोठा विजय मिळाला तर दुसरीकडे भाजपला जबरदस्त धक्का बसलाय। तेलंगणामधील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलाय। पश्चिम बंगालसह 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी तेलंगणा नगरपालिका निवडणुकीचे निकाल काँग्रेस पक्षासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात। भारत राष्ट्र समिती आणि भारतीय जनता पक्ष यांनीही चांगली कामगिरी केली। काँग्रेस पक्षाने निवडणुकीत आपली ताकद दाखवली। सत्ताधारी काँग्रेस पक्षाने 1537 वॉर्डांमध्ये निर्णायक विजय मिळवलाय। काँग्रेसनं भाजप, AIMIM आणि BRSला मागे टाकलंय। तेलंगणात पुन्हा सत्तेत आल्यानंतर 2 वर्षांनी काँग्रेस पक्षानं तेलंगणा नगरपालिका निवडणुकीत आपलं स्थान मजबूत केलंय। निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाचं कौतुक करताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले की राज्य सरकार भविष्यात प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकेचा व्यापक विकास करेल आणि लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरवेल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।